नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात आपलं YouTube चॅनल ध्यास वर्धीचा अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आज तारीख आहे 4 एप्रिल 2026. मित्रांनो, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो. चला तर मग मित्रांनो, आपण सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, कालचा प्रश्न होता, फ्रान्समध्ये विजयी झालेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कोण? तर उत्तर होतं याचं डॉक्टर मालिनी रंगनाथन. लक्षात ठेवा, उत्तर काय होतं? डॉक्टर मालिनी रंगनाथन. आजचा पहिला प्रश्न, MLC 2026 मध्ये खेळणारा पहिला भारतीय कोण? तर उत्तर होतं आर अश्विन, हे त्याचं उत्तर आहे. डिटेल पाहूया आपण आर अश्विन बद्दल. ठीक आहे. वैयक्तिक माहिती. पूर्ण नाव रविचंद्रन अश्विन. जन्म भारत. खेळ प्रकार ऑफ स्पिनर. देश भारत. MLC फुल नेम काय आहे? मेजर लीग क्रिकेट. ओके, क्रिकेट. माहिती T20 लीग आहे, USA ची आहे, लक्षात ठेवा. ओके, पॉईंट खूप महत्वाचे, USA ची आहे ना. सुरुवात 2023. MLC 2026 चा कालावधी 19 जून ते 18 जुलै दरम्यान ही MLC म्हणजे क्रिकेट टुर्नामेंट होणार आहे, लीग होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. MLC संघ एकूण पाहायला गेलं सॅन फ्रान्सिस्को आहे ना, युनिकॉर्न्स, लॉस एंजेलिस रायडर्स आहे ना, 1 2 3 पाहायला गेलं 6 ते 7 काय आहेत मित्र हो, टीम्स आहेत त्यांच्या टोटली पूर्णपणे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आर अश्विन जो खेळणार आहे ना, तो सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या टीम मधून खेळणार आहे. ठीक आहे. आर अश्विन हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स मधून. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्द, इंटरनॅशनल करिअर, कसोटी सामने 287 विकेट्स, एकूण विकेट 765. मोठे किताब 2011 मध्ये ICC क्रिकेटर वर्ल्ड कप विजेता, 13 मध्ये ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी विजेता. निवृत्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2024 आणि IPL मध्ये निवृत्त 2025 आणि आता सध्या पुन्हा मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणार आहे. ठीक आहे. आपण पाहतोय दुसरा प्रश्न, नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात जगातील अग्रगण्य देश कोणता ठरला आहे? तर आपला देश भारत देश ठरलेला आहे. ठीक आहे. आपण डिटेल पाहूया याबद्दल. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. भारताने 3561 प्लस IRCCS म्हणजे आंतरराष्ट्रीय अनुपालन प्रमाणपत्रे जारी केले. जागतिक प्रमाणात 56% पेक्षा जास्त प्रमाणपत्रे भारताची जैवविविधता संरक्षण व लाभाचे न्याय वाटप यासाठी मोठी कामगिरी. आणि 1 नंबरला जगात भारत, 2 नंबरला फ्रान्स आहे, 3 नंबरला स्पेन आहे. इथे नंबरवारी बघा, 1 नंबरला भारत, 2 नंबरला फ्रान्स, 3 नंबरला स्पेन आहे. निष्कर्ष, भारत जैवविविधता व्यवस्थापनात जागतिक आघाडीवर आहे. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन तिसरा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण झाल्या आहेत? हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे. अश्विनी भिडे या पाहायला गेलं तर BMCच्या पहिल्या महिला आयुक्त झालेत. आणि सध्या महापौर पाहायला गेलं रितू तावडे आहेत, लक्षात ठेवा. ओके. पुढं आपण डिटेल पाहूया. काही महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पहिल्या महिला आहेत न्यायव्यवस्थामध्ये ध्याना सी नाथन, केरळच्या पहिल्या 100% अंध महिला न्यायाधीश. संरक्षण सुरक्षामध्ये सिमरन बाला, CRPच्या 140 जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी, प्रजासत्ताक दिन 26 मध्ये. आस्था पुनिया, भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक. सोनाली मिश्रा, रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक. प्रशासन राजकारणामध्ये अंजू राठी राणा, भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव. नेमच्या किंगपेन, मणिपूरमधील कुकी समुदायातील उपमुख्यमंत्री. शिक्षण मध्ये मनाली मकरंद क्षीरसागर, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू. मीडिया संस्थांमध्ये संगीता बारुवा, प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा. आणि इतर महत्वाचे, विभा देवी, भारतातील पहिली महिला मतदार, लक्षात ठेवा. विभा देवी. मित्रांनो, पहिल्या ज्या घटना आहेत आता सध्या लेटेस्ट घडल्या त्या सुद्धा पॉईंट मी कव्हर करण्याचं काम केलेलं आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा, भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर कोणत्या ठिकाणी सुरू केला जाणार आहे? पाहायला गेलं तर तो अमरावतीमध्ये सुरू केला जाणार आहे. भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर अमरावती आंध्र प्रदेश येथे 14 एप्रिल 26 रोजी सुरू केला जाणार आहे. हा प्रकल्प अमरावती क्वांटम व्हॅली चा भाग असून 133 क्विबिट IBM हेरॉन प्रोसेसरवर आधारित आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेशचा पाहूया. आंध्र प्रदेशमध्ये अमरावती, राजधानी अमरावती, मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू, राज्यपाल यस अब्दुल नाझीर, लक्षात ठेवा.
पुढे पाचवा प्रश्न पाहतोय. ग्रामीण रोजगार वाढवण्यासाठी मार्च 26 मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना सुरू केलेली आहे. महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना. ठीक आहे. पाचवा प्रश्न आपण पाहतोय. सहावा प्रश्न मित्र हो. ठीक आहे. केंद्र सरकारने नागरी हवाई वाहतूक महासंचालनाच्या नव्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर ऑप्शन नंबर 1 आहे वीर विक्रम यादव यांची नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे. इतर पाहूया आपण अणु आणि संशोधनमध्ये इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्चचे नवीन महासंचालक है ना श्रीकुमार पिल्लाई. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डचे अध्यक्ष ए के वाल सुब्रमण्यम. संरक्षण व पायाभूत सुविधाचे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे बीआरओचे नवीन महासंचालक हरपाल सिंग. सेंटर रिझर्व्ह पोलीस फोर्स सीआरपीएफचे रविशंकर चिवई. संसद व प्रशासनाचे लोकसभा विशेष अधिकार समिती रविशंकर प्रसाद. आरोग्य व औषध क्षेत्र ड्रग्स कंट्रोलर जनरल अँड ऑफ इंडिया डीसीजीआयचे राजीव सिंग. ठीक आहे. रघुवंशी. वित्त व बाजार नियम सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे सेबीचे कार्यकारी महासंचालक सदानंद दाते. लक्षात ठेवा. खनिज व उद्योगाचे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे महासंचालक कृष्णकुमार ठाकूर. नागरी विमान वाहतुकाचे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन डीजीसीएचे विक्रम देव दत्त आणि इंडिगोचे विलियम वॉल्श. लक्षात ठेवा. काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात. आता सध्या मुंबई जी पोलीस भरती त्यासाठी थोडंसं पाठ लक्षात ठेवा किंवा कोणतीही परीक्षा असू दे पुढे येणाऱ्या 26 मधले हे सगळे महत्वाचे आहेत. ठीक आहे. पुढं सातवा प्रश्न. मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरितेसाठी एनबीसीसी पुरस्कार 26 कोणत्या लेखकाला मिळाला? आपण जर पाहायला गेलं अरुंधती रॉय यांना हा ऑप्शन नंबर 3 अरुंधती रॉय यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. यूएस नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल एनबीसीसी अवॉर्ड 26 मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्राला बेस्ट ऑटोबायोग्राफी पुरस्कार मिळाला. ठीक आहे. लेखिका आहे अरुंधती रॉय. ठीक आहे. ओके. बघा आपण हा पोस्टर लावायचा मूळ कारण काय की ते सुद्धा कळायला पाहिजे की बाबा या कोण आहे तर जेणेकरून आपल्याला जास्त डोक्यात बसू शकतं. अरब लीगचे नवीन महासचिव कोण झाले आहेत? प्रश्न क्रमांक 8 पाहतोय आपण. कोण झाले आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे नबील फहीम झालेले आहेत. मग अरब लीगची स्थापना 22 मार्च 1945. मुख्यालय कैरो फ्रेंड्स. सदस्य राष्ट्रे 22 सध्याची. संस्थापक सदस्य देश इजिप्त इराक जॉर्डन आताचा जॉर्डन लेबनॉन सौदी अरेबिया सिरिया आणि येमेन. ठीक आहे. याचे नवीन महासचिव नबील फहीम हे झालेले आहेत. ठीक आहे. आपण डिटेल पाहूया काही महत्वाचे आहेत. इंडिगोचे सीईओ विलियम वॉल्श. इराणचे एसएनसीएस चे प्रमुख मोहम्मद बागेर जोलघार्द. युएन टुरिझमचे महासचिव शेखा नासेर अल नवाईस. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे म्हणजे आयएमचे पहिले व्यवस्थापक संचालक उपव्यवस्थापक संचालक ड्रॅन कॅल्टर्स. कार्यकारी संचालक उर्जित पटेल आणि एमडी आहेत क्रिस्टिलिना जॉर्जेविया. युनायटेड नेशन्स हाय कमिशनर ऑफ रेफ्युजीजचे बरहम सालिफ. लक्षात ठेवा. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे अध्यक्ष झू जियाझी. अमेरिकेचे विशेष दूत सर्जिओ गोर. युएन उमन कार्यकारी संचालक सीमा सामी बहोस. ब्रिटन ॲस्ट्रॉनॉमर रॉयलचे मिशेल डोवर्टी. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष कर्स्टी कोवर्टी. लक्षात ठेवा. कॉमनवेल्थ ऑफ नेशनचे महासचिव शर्ली बॉचवे. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे 80वे सत्र अध्यक्षा ॲना लेना बेरबॉक. एक्सक्रॉप सीओ लिंडा याकारिनो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन महासंचालक डॉक्टर टेड्रोस घेब्रेयेसस आणि युनिसेफचे प्रमुख कॅथरीन रसेल. मित्र हो 15 पॉइंट आहेत सर्व अध्यक्ष महत्वाचे युनायटेड म्हणजे इंटरनॅशनलचे. काही इंडिगोचे पण आहेत आपल्याला माहित पाहिजे असा सुद्धा प्रश्न एखादा येऊ शकतो आणि सर्व 2600 अपॉइंट वालेच आहेत. लक्षात ठेवा. पुढं नेक्स्ट 9वा प्रश्न. जानफादा हा मोहीम कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर ती इराणने सुरू केलेली आहे. डिटेल पाहूया काय आहे. जानफादा ही इराण सुरू केलेली एक मोठी राष्ट्रीय स्वयंसेवक मोहीम आहे. या मोहिमेत नागरिकांना देशासाठी योगदान देण्यासाठी संभाव्य युद्ध परिस्थितीसाठी तयार ठेवले जाते. महत्वाचे प्रारंभ 26 देश इराण अर्थ जीवन अर्पण करणे बलिदान देणे. प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक भरती मोहीम. अमेरिका विरुद्ध संभाव्य लष्करी कारवाईसाठी तयारी.
देशातील नागरिकांना युद्ध सदृश्य परिस्थितीत सहभागी करणे, राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे, कारण मध्य पूर्वेत वाढत असलेला तणाव, इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय खान जागरूकता व मदत दिन केव्हा साजरा केला जातो? तो उत्तर आहे 4 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आपण पुढे पाहूया 11वा प्रश्न. मित्र हो, आपण पाहतोय 11वा प्रश्न. पीएम कुसुम 2.0 योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे ऊर्जेशी संबंधित आहे. 12वा प्रश्न. नेपाळचे नवीन पंतप्रधान बाबूराम भट्टराई कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी. पुढे 13वा प्रश्न. सम्राट संपत्ती संग्रहालय कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर उत्तर आहे जैन धर्माशी संबंधित आहे. पुढे 14वा प्रश्न. आयओसीच्या नवीन नियमानुसार 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक पासून कोणत्या खेळाडूंना बंदी घालण्यात आली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, ट्रान्सजेंडर महिला आणि DSD ॲथलेट्स. पुढे जफर इक्बाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पाहायला गेलं तर जफर इक्बाल जर पाहायला गेलं तर हॉकीशी संबंधित आहे. पुढे 16वा प्रश्न. 28 मार्च 26 रोजी सुरू झालेल्या IPL ची कितवी आवृत्ती आहे? खूप पॉइंट महत्वाचा, 19वी आवृत्ती आहे. आवृत्ती कितवी आहे? 19वी आहे. 17वा प्रश्न. कर्मचारी उत्तरदायित्व विधेयक कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा कोणत्या राज्याशी? उत्तर आहे तेलंगणाशी संबंधित आहे. 18वा प्रश्न. कॅम ब्रेन हा भारताचा पहिला ओपन सोर्स मनोरुग्ण विकार डेटाबेस कोणत्या शहरात लॉन्च झाला? उत्तर आहे बंगळुरूमध्ये तो लॉन्च झालेला आहे. 19वा प्रश्न. निर्भया निधी कोणत्या उद्देशासाठी आहे? पाहायला गेलं तर महिला सुरक्षेसाठी आहे. 20वा प्रश्न. इंडिया फार्मा परिषद कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर उत्तर आहे औषध निर्मितीशी संबंधित आहे. आणि सर्वांसाठी आजचा आणि महत्त्वाचा प्रश्न. जागतिक शांतीसाठी ग्रँड प्राइज कोणाला देण्यात आला? ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, अँटोनियो गुटेरेस आणि नेक्स्ट आहे ज्युपली किशन राव, नेक्स्ट आहे ओलोदिमीर झेलेन्स्की. आपल्याला ऑप्शन सांगायचं आहे, उत्तर काय असणार आहे. ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.